गणपती बाप्पा मोरया. चला मंडळी, आपण रेडी झालोय आणि चला आता पोरं एन्जॉय करतात. पण आज आलोय तर भाई फुल एन्जॉय झालीच पाहिजे. चला तर एन्जॉय. व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा, तर तुम्हाला व्हिडिओ खूप नक्कीच आवडेल. नमस्कार मंडळी, तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. आणि खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे. त्यामागचं कारण म्हणजे आपल्याला टाईम जसा पॉसिबल होतो तसं मी व्हिडिओ बनवत असतो. आणि आज चाललो एका ठिकाणी, आणि ते ठिकाण काय असणार, कुठे असणार, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करायला लागेल. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि हा नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडेल. चला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. मंडळी, तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं की मी एक फोटोग्राफर आहे आणि माझं इन्स्टावरती एक पेज आहे RR फोटोग्राफी म्हणून. तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही हे पेज फॉलो करा आणि बघा. म्हणजे तुम्ही पाहू शकता, हा आपला भाऊ आहे सामा. हा विकी आहे आपला, विकी भाई. हा बंटी, महेश भाई हा आपला शुभ भाई, खास गावावरून आलाय. हा आपला भाऊ आहे निलेश. हा मुकेश, हा पण खूप लांबून आलाय भाई. होय. मंडळी, तुम्ही पाहू शकता मी आता वांगणी स्टेशनला आलो आहे आणि कुठे चाललो आहे ते तुम्ही बघा. पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आपला हा ग्रुप आहे, तुम्ही बघू शकता. हे आपले खास गावावरून पब्लिक आले, काही पब्लिक. तर मंडळी, आपण कुठे चाललोय तर एकदा सांगू शकता का? माहित नाही. 2026चा पहिलाच आपला प्लॅन आहे. ओके. आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण सुरुवात करतोय. ठीक आहे, चला तर आता वांगणी स्टेशनला आपण आलोय. वांगणीवरून कोणता फार्म हाऊस असणार त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करायला लागेल. चला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. वांगणी स्टेशनला उतरल्यावरती तुम्ही वेस्टला या आणि वेस्टला आल्यावरती पुढे रिक्षा स्टँड दिसेल तुम्हाला. तिथून आपल्याला रिक्षा पकडायची आणि आपण चाललोय चला तर मंडळी, आपण फार्म हाऊसला पोहोचलोय. तुम्ही बघू शकता कोणतं फार्म हाऊस आहे ते दाखवतो. पार्वती अंगण फार्म अँड ॲग्रो टुरिझम. चला तर मंडळी, मी इथून एंटर करतोय. हे आपल्या ग्रुप आहे आपला. हा पहिल्या तिथे गणपती बाप्पाचं दर्शन करतो. गणपती बाप्पा मोरया. शांत वातावरण आहे इकडे, तुम्ही बघू शकता. हा आजूबाजूचा परिसर आहे आणि आतमध्ये चालू आहे. हे 2 कॉटेज आहेत. हा एक आहे आणि हा एक आहे. जाम भारी वाटतंय इथे फार्म हाऊसला आलो तर. आणि हे ग्राउंड आहे, बघू शकता. इथे आपण नाईटला खेळणार आहे. आणि त्यानंतर इकडे हा छोटासा स्विमिंग पूल आहे, बघू शकता तुम्ही. स्विमिंग पूलमध्ये पण आपण उतरणार आहे, ते नंतर तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओमध्ये. चला.
मंडळी तुम्ही बघू शकता मागे आपली पोरं एन्जॉय करतात. चला आपण पण आता चेंजिंगला चाललोय आणि हे बघू शकता तुला कपडे चेंज करतो आणि आपण पण नंतर येऊया आपण स्विमिंग पूलमध्ये. चला मंडळी तर आता बघूया आतमध्ये रूममध्ये एंटर करतोय. हां आमचं एक हॉल आहे फुल, त्याच्यामध्ये 2 बेड आहेत बघू शकता. थोडं साफसफाईचं काम चालू आहे. चेंज करतो आणि नंतर मग आपण पण जाऊ स्विमिंग पूलमध्ये. बघू शकता केवढा ॲम्बियन्स आहे. क्रिकेटचा गेम चालू आहे. चला आपण पण आज आलो आहे तर भाई फुल एन्जॉय झालीच पाहिजे. चला तर एन्जॉय व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर तुम्हाला व्हिडिओ खूप नक्कीच आवडेल. हे नाईटला चालू होणार आणि इथे पोपटी लावली जाते खास करून. ते पण आपल्याला नाईटला बघायला मिळेल. आणि त्याच्या मागे हे तलाव आहे बघू शकता. नमस्कार. आपलं पार्वती अंगण फार्म आणि ॲग्रो टुरिझम असं आहे. अच्छा ओके. आपल्या फार्ममध्ये 4 मोठे रूम आहेत. ओके रूम बरोबर. प्रत्येक रूमची 1 मिनिट तुम्ही बघू शकता इथे 2 आहेत आणि ह्या साईडला 2 आहेत. हां ओके हां सर बोला. प्रत्येक रूमची कॅपॅसिटी 8 ते 10 लोकांची कॅपॅसिटी आहे. ओके 500 स्क्वेअर फीटचे रूम आहेत. अच्छा 8 ते 12 लोकांना आपण एक रूम देतो. मोठा ग्रुप असेल 35-40चा तर 4 रूम देतो. बरोबर. 50 जणांची कॅपॅसिटी आहे आपल्या इथे. ओके आपल्या इथे पॅकेज स्टार्ट होतात 24 आवर्सचे पॅकेज असतात. त्याच्यामध्ये इव्हिनिंग 5ला आपलं पॅकेज स्टार्ट होतं. बरोबर. संध्याकाळी 5ला आल्यानंतर आपण चहा आणि कांदा भजी देतो. ओके. त्याच्यानंतर संध्याकाळी 7 ते 9 आपल्याकडे 4 प्रकारचे स्टार्टर्स असतात. ओके. त्याच्यामध्ये चिकन ऑइल फ्राय, बोंबील फ्राय, फ्रेंच फ्राय, चना गार्लिक, पनीर पकोडे बरोबर. असे 4 प्रकारचे स्टार्टर्स आपण देतो. आणि सर मी काय बोलतोय जर कोणाला पोपटी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी अगोदर नियोजन करावं लागतं. पोपटीसाठी आपल्याला 1 दिवस आधी सांगावं लागतं कारण चिकन मॅरिनेट वगैरे करून ठेवावं लागतं. शेंगा आणून ठेवावं लागतात. बरोबर. तर पोपटी पण देतो आपण. त्याच्यामध्ये 2 किलो चिकन असतं. ओके 1 किलो वालाच्या शेंगा, 15 अंडी असतात आणि बटाटे असतात. अच्छा त्याची कॉस्ट आपण 2000 रुपये घेतो. ओके. आणि रात्रीच्या ॲटलिस्ट ती पोपटीमध्ये जर किती पर्सन खाऊ शकतात? 10 ते 12 लोक आरामात ना. ओके ओके ओके. आणि मी काय बोलतोय जर ह्या फार्म हाऊसला यायचं असेल तर कसं काय यायचं? वांगणी बदलापूरचं नेक्स्ट स्टेशन जे वांगणी आहे. बरोबर. वांगणीला उतरल्यानंतर वेस्टला वांगणीचा वेस्टचं जे ऑटो स्टँड आहे तिथून तुम्ही पार्वती अंगण जरी सांगितलं ओके. तरी आणून सोडतात. एका ऑटोमध्ये 4 जण बसवतात. बरोबर. 80 रुपये घेतात. जातानाही आपण ज्या लोकांना जायचं आपल्या चेकआउटच्या टायमाला त्यावेळी आपल्या फॉर्मला आपण ऑटो बोलवतो. बरोबर. तेवढेच पैसे घेतात. अच्छा म्हणजे पिकअप ड्रॉप्स ड्रॉप आहे. ओके ओके ओके. इश्यू नाही. रात्री कधी तुम्ही एकटे जरी आले ओके. तरी एक माणसाचे आणि सर या साईडला इथे कॅफेटेरिया आहे आपला. ओके. 40 ते 45 माणसांची एका वेळ बसायची सोय आहे. ओके. आणि पार्टी पण करू शकतो? हां पार्टी लग्न असतात आपल्याकडे कंटिन्यू. आता मागच्या महिन्यात 2 लग्न झाले. तर 2-3 फेब्रुवारीला एक लग्न आहे, 25 फेब्रुवारीला लग्न आहे. अच्छा 2-2, 3-3 दिवसाच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीसाठी असतात. आपला मोठा लॉन आहे. 600 फूटच्या बसलेला लॉन आहे. ओके. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आपण कॅटरिंगचं जेवण देतो. बरोबर. मंडळी जर तुम्हाला या फार्म हाऊसला यायचं असेल तर आपल्याला सर एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगतील? माझं नाव अविनाश बनोटे. ओके. 9881211211 9321211211 हे माझे दोन्ही नंबर आहेत. दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत. ओके ओके. थँक्यू सर. जर मंडळी तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच या फार्म हाऊसला व्हिजिट करा. एकदम शांत वातावरण आहे तुम्ही बघू शकता. आणि बघा एकदा तरी तुम्ही व्हिजिट करा त्यानंतर तुम्हाला समजेल की काय आहे फार्म हाऊस. आणि त्या साईडला स्विमिंग पूल आहे मगाशी तुम्हाला दाखवला मागच्या साईडला. चला तर मंडळी. आणि चहा आहे. हे शेजवान आहे का? नाही टोमॅटो केचप आणि चहा. टेस्ट कशी आहे दादा? एक नंबर आहे. टेस्ट एकदम मस्त आहे. ओके. खूप छान आहे. पोटभर खाऊचं वाटतंय. आपण खायला पण आहे. अच्छा हे स्नॅक्स आपला पोटभर आहे का? हो पोटभर आहे. ओके 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 ठीक आहे. आवडला ना स्नॅक्स तुम्हाला? हो हो. हा कांदा भजी आवडले ना पब्लिक? ओके ओके. मंडळी मी बघूया कांदा भजीची टेस्ट करतो. सांगतो तुम्हाला. या
क्रंची आहेत मस्त. भजी एवढं काय नाही आपल्याला पाहिजे हा एकच प्लेट 2 प्लेट हा टेस्ट एक नंबर आहे. हो बाय एवढीसाठी किती 10 प्लेट आहेत ना. किती प्लेट सांगितलं छान आहे. पर पर्सन एक प्लेट त्यापासून नसेल मग त्या बरोबर मंडळी आता जेवणाची वेळ झाली आहे. तुम्ही बघू शकता जेवणामध्ये आहे चिकन आणि मंडळी जे आहेत बघू शकता. आता जेवणाची वेळ झाली आणि जेवणामध्ये आहे चिकन. चिकनची टेस्ट बघूया. छान आहे. आपण पण टेस्ट करून बघूया. आपली पब्लिक टेबल इथे लावा ना, नाही तर इथे लावू शकतो ना टेबल या साईडला. चिकन टेस्ट करून चिकन आहे आणि आपली या साईडला लावा. अंदाची भाकरी आहे सोबतच लावा ना. ते असं वेगळं वाटतं ना. त्याला टेस्ट करतो. मस्तपैकी निंबू पिळलं बघा रे. या जेवायला मालवणी पद्धतीमध्ये एकदम बनवलं चिकन झणझणीत. चिकन आणि भाकरी. आपल्याला आता मित्रासोबत येईल बरोबर तो. आपल्या पोरांना मजबूत भूक लागली. तुम्ही बघू शकता. घे 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 भाई, दाबून घे तू. शुभम भाई विकी भाई मित्राला भेटायला गेला पप्पा आपल्या. चला जेवतो आणि भेटू आपण नंतर पुढच्या भागात उद्या. नमस्कार मंडळी. आता सकाळी उठलो आहे, मस्तपैकी फ्रेश झालो आहे आणि आता चाललो आहे नाश्ता चहा प्यायला वगैरे. चला तर जाऊया बाहेर आपण. मंडळी आता सकाळची चहा झाली आणि आता नाश्त्यासाठी आलो आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या मागे आपले पब्लिक आहे आणि इकडे पण आहे. बघूया आता नाश्त्यामध्ये काय येतं. मला तर वाटते बाई की मिसळ पाव असणार आहे, कारण फरसाण अगोदरच आले. तुम्ही बघू शकता. कोल्हापुरी मिसळ आहे. बघूया कोल्हापुरी मिसळ आहे की मालवणी मिसळ आहे. मंडळी तुम्हाला दाखवतो मिसळची तरी दाखवतो. मिसळ आणि पाव आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही भुर्जी आहे. लिंबू पिळल्याची मजा नाही मिसळमध्ये. आणि बघूया आता सगळे मग आपले क्राऊड पब्लिक बोलतात छान आहे मिसळ. बघूया आपण पण टेस्ट करून बघूया. चला मंडळी या नाश्ता करायला. छान आहे आणि कसं जास्त तिखट पण नाही आणि ही मुगाची मिसळ आहे, तिखट नाही आहे, त्यामुळे ठीक आहे. आरामात तुम्ही खाऊ शकता पाहिजे तितकी. आणि आता तुम्हाला दाखवतो साईडला बुर्जी आहे, बुर्जीची पण टेस्ट दाखवतो. बुर्जी पाव बुर्जी तर एक नंबर, सवालच नाही.
छान आहे. काय म्हणजे नाश्ता करतो नंतर भेटू आपण डायरेक्ट. हा मंडळी चला आपला बी बाई आहे. बाई कसं वाटतंय इथे आपण आलोय फार्म हाऊसला या. आलं तर एकदम पैसा वसूल आपल्याकडे कार्यक्रम आहे. कारण का पर पर्सन हे लोक 2,000 देतात. त्याच्यामध्ये खाण्याची तर एकदम उत्तम सोय केलं नाही या लोकांनी. म्हणजे आम्ही आलेलो काल म्हणजे सॅटर्डे इव्हनिंगला 5 वाजता. त्याच्यानंतर इथला जो आपली नाश्त्याची सोय असेल, त्याच्यानंतर रात्रीचे जेवण असेल, इथल्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज असतील, सर्व एकदम उत्तम कार्यक्रम आहे. दादा आम्ही काय बोलतोय की तुम्ही ह्या फार्म हाऊसला येण्यामागचं रिझन काय आहे? पहिली गोष्ट या फार्म हाऊसमध्ये मी माझ्या ऑफिसच्या स्टाफबरोबर पहिला मी आलो होतो. त्यावेळी आम्हाला कसं या लोकांची इथली स्ट्रीटमध्ये ते व्यवस्थित त्यांनी केलं होतं. ओके. राहण्याची खायची प्यायची सगळं व्यवस्थित आहे म्हटलं. बरोबर. मॉर्निंगला ब्रेकफास्ट देतो, दुपारी जेवण आहे व्यवस्थित, रात्री तुम्ही जे ऑर्डर करा ते पण भेटणार म्हटलं. बाकी ऑल ओव्हर म्हटलं स्विमिंग पूल हे सर्व व्यवस्थित आहे. क्रिकेट खेळण्यासाठी पण व्यवस्थित ग्राउंड वगैरे खूप छान आहे ते म्हटलं. मी म्हटलं कोण फॅमिली वगैरे किंवा ग्रुप येऊ स्टार्ट. म्हणून मग मी आपल्या ग्रुपला एक वेळा सजेस्ट केलं की आपण परत एकदा त्या फार्म हाऊसवरती जाऊ म्हटलं. ओके. मंडळी आता ग्राउंडवरती एक रंगतदार सामना होणार आहे. तुम्ही बघू शकता, दाखवतो. यंगस्टार 11 आणि त्यांच्या अपोजिटला दिसत असेल ओल्ड बॉईज. फोटो वाढले. पहिला धक्का बसतोय तो ओल्ड बॉयज या संघाला. मंडळी आता दुपारच्या जेवणाची वेळ झाली. बघू शकता दुपारच्या जेवणामध्ये काय असणार आहे की सुरमई आहे आणि राईस असणार आहे, भाकरी आहे. हां मंडळी आता चेकआउटचा टायमिंग झाला आहे आणि आपण चेकआउट करतो आहे. आणि चला तर, आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करतो आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.